मंडळी नमस्कार. आज आपण जर पाहिलं तर अधिवेशनात विशेष घडामोडी घडलेल्या आहेत. म्हणजे आज जर आपण बघितलं तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निरोप देण्यात आला, कारण सदस्य म्हणून त्यांचा कार्यकाळ संपला. त्यानंतर प्रथेप्रमाणे विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर एक फोटो सेशन पार पडलं. ज्या फोटो सेशनमध्ये जर आपण पाहिलं तर काय घडलं माहितीये? घडलं असं की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे समोरासमोर आले. पुन्हा एकदा त्यांनी एकमेकाकडे बघणं देखील टाळलेलं आहे, एकमेकाशी बोलणं देखील टाळलेलं आहे आणि शेजारी जर ते अजिबात बसले नाही. पण हे सगळं घडत असताना म्हणजे 30 सेकंदात हे सगळं घडत असताना यात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या घडलेल्या आहेत, ज्याचे अर्थ जाणून घेणं किंवा त्याचे अर्थ नेमकं काय हे सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे. यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत जरूर बघा. बघा, आपण सगळ्यांनी बघितलं की प्रथेप्रमाणे हा फोटो काढला जात होता. या फोटोमध्ये ज्या खुर्च्या मांडलेल्या होत्या, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर दिसत होते, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत होते, आपल्याला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे दिसत होते आणि ही सगळी मंडळी बसलेली होती. त्याचवेळी आपण जर लक्षात घेतलं तर पाठीमागून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे आले. ते पुढे आले त्यावेळी कोणीही उठून उभं राहिलं नाही. एकनाथ शिंदे आले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसून घेतलं. त्याचवेळी जर आपण लक्षात घेतलं तर अंबादास दानवे उद्धव ठाकरे नेमके कुठे आहेत याची शोधाशोध करत होते, कारण तेही फोटोमध्ये असायला पाहिजेत. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, शिवाय आपल्या पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे ते दिसत नाहीत म्हणून अंबादास दानवे त्यांची शोधाशोध करत होते. त्याचवेळी पाठीमागून उद्धव ठाकरेंची एंट्री झाली, ते पुढे आले. उद्धव ठाकरे पुढे आल्यानंतर जे सगळे नेते, राज्याचे मुख्यमंत्री, विधान परिषदेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती एकनाथ शिंदे आल्यानंतर उठून उभे राहिलेले नव्हते, तेच उद्धव ठाकरे पुढे आल्यानंतर झटकन उठून उभे राहिले. पण हे सगळे उभे राहत असताना एकनाथ शिंदे हे सगळ्यांच्या अगोदर उठून उभे राहिलेले होते. आता अर्थात याचा अर्थ काय काढायचा हे तुम्ही खरं तर ठरवा. त्यानंतर सगळीच मंडळी उठून उभी राहिली, जेव्हा की उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री आहेत, ते मंत्रिमंडळात देखील नाही आहेत, ते विधान परिषदेचे सदस्य आहेत, आमदार आहेत. त्याच्यामुळे ते आल्यानंतर मात्र सगळे उठून उभे राहिले. त्यामुळे आता त्याची देखील एक वेगळी चर्चा जी आहे ती या ठिकाणी होताना दिसते. या सगळ्या दृश्यांमध्ये तुम्ही जर एक लक्षात घेतलं तर ह्या सगळ्या खुर्च्यांची जी मांडणी करण्यात आलेली होती मान्यवरांच्या बसण्याची, म्हणजे फोटो सेशन करतात, यात कुठेतरी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी शेजारी बसावं असं काही ठरवण्यात आलेलं होतं का, असं देखील दाट वाचण्यासारखं आहे. बघा, झालं असं आहे की ज्यावेळेस उद्धव ठाकरे पाठीमागून पुढे आले त्यावेळेस एकनाथ शिंदे उठून उभे राहिले, त्यांच्याबरोबर सगळे बाजूचे मान्यवर उठून उभे राहिले. काही क्षणभर उद्धव ठाकरे थांबलेले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सभापती जे आहेत विधान परिषदेचे राम शिंदे यांना नमस्कार चमत्कार केला. पण पुढे अगदी त्यांच्या बाजूला एकनाथ शिंदे उभे होते. एकनाथ शिंदेनी त्यांच्याकडे बघितलं नाही आणि चष्मा नीट करण्याच्या बहाण्याने ते असे वळलेले आहेत आणि त्यांच्या पाठीमागे जाऊन जे आहेत ते उद्धव ठाकरे जाऊन उभे राहिलेत. अगदी पाठ्याला पाठ आहे, पण त्यांनी एकमेकाकडे बघितलेलं नाहीये. त्या ठिकाणी बाजूला खुर्ची रिकामी होती, तिथं उद्धव ठाकरे बसू शकले असते. त्याच्या बाजूला नीलम गोऱ्हे उभ्या होत्या. याच्यात आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदेशी उद्धव ठाकरे बोललेले नाहीयेत. तुलनेने त्यांनी नीलम गोऱ्हेंशी बोलणं टाळलं. ह्याच त्या नीलम गोऱ्हे ज्यांनी उबाटा गटातनं त्या बाहेर पडल्या आणि त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर काही दिवसांनी 2 मर्सिडीज जोपर्यंत मातोश्रीवरती दिल्या जात नाहीत तोपर्यंत उद्धव ठाकरेंच्या पक्षात म्हणजे उबाटामध्ये पद मिळत नाही, आमदारकीचं तिकीट मिळत नाही, असं भाष्य त्यांनी केलेलं होतं. हे भाष्य केल्यानंतर ही जी काही टीका झाली, जे काही रान उठलेलं होतं, त्यानंतर देखील त्यांनी नीलम गोऱ्हेंशी बोलणं पसंत केलं. पण एकनाथ शिंदेशी उद्धव ठाकरे शब्दभरही बोलले नाहीत. बोललेच नाहीत काय, त्यांनी एकमेकाकडे बघितलं देखील नाहीयेत आणि असं करून ते नीलम गोऱ्हेंच्या बाजूला जाऊन त्यांनी बसून घेतलं. याच वेळी नीलम गोऱ्हे त्यांच्याशी बोलत होत्या, उभ्या होत्या. एकनाथ शिंदेंनी नीलम गोऱ्हेंच्या हाताला हात लावलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं की तुम्ही पहिले बसून घ्या. ते म्हणजे या सगळ्या हालचालीतनं त्यांना असं काही सांगायचा प्रयत्न होता का त्यांचा की तुम्ही तिकडे काही लक्ष देऊ नका, उद्धव ठाकरे त्यांचं खुर्चीवरती बसून घेतील, तुम्ही पहिले बसून घ्या, असं एकनाथ शिंदेंनी त्यांच्या हाताला हात लावून सांगण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला होता का, असं देखील या सगळ्या हालचालीतनं अर्थ निघतोय. मंडळी, या सगळ्याच्यात एक तर लक्षात येतं, कायम असं राजकारणाच्या पटलावरती म्हणलं जातं की राजकीय मतभेद असू शकतात पण मनभेद नाही.
पण जे काही गेल्या कालावधीत घडलं, एका शिवसेनेची दोन शकलं झाली. या सगळ्याच्यात एक आमदारांचा सगळ्यात मोठा गट शिंदे घेऊन बाहेर पडले. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या वाट्याला जे आमदार ते उरले. आज नेमकी शिवसेना कोणाची, चिन्ह कोणाचं, या विषयाला घेऊन हा सगळा वाद जो आहे तो न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. आणि या सगळ्या ह्याच्यात शिंदेच्या बाबतीतलं त्यांच्या मनातलं जे काही राजकीय वैर आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मनातलं राजकीय वैर जे आहे ते पुन्हा एकदा या ठिकाणी स्पष्टपणे बघायला मिळालेलं आहे. आणि या सगळ्या हालचालीतनं हे बघत असताना आता जनतेने या सगळ्या हालचालीतले आपापले म्हणून अर्थ काढले असतील. पण मला जे काय नेमकं जाणवलं किंवा काय असू शकतं, मी या सगळ्या व्हिडिओतनं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे जे काय घडलं याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे जरूर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवा. चला आज इथेच थांबूया.